भलत्या सलत्या नादाला नाही ना लागलास? इथे दिवसाला 3 सिगरेट प्यायची मारामार. नसते नाद कोण करणार? हं? चहा मागव, सांगतोच सगळं. अजून जेवण वगैरे नको मागवू का? माझ्या एकट्यासाठी नको. तू जेवणार असशील तर तुला कंपनी म्हणून मलाही मागव. तेवढेच माझे 5 रुपये वाचतील. नको, आज माझा उपवास आहे. जाऊ दे ना, चहाच मागव. आता आपण जरा आनंदाच्या विषयावर बोलूया का रे? कोणत्या? आपल्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याबद्दल. हा, तेवढी एक उत्सुकता मात्र आहे. तो किंवा ती जे कोणी असेल ते बाळ कसं असेल यार? कुणासारखं दिसेल? ते जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बोलेल तेव्हा काय हाक मारेल? आई की बाबा? त्याचं हसणं, त्याचं रडणं, आपलं बोट धरून चालायला शिकणं, ऑफिसमधून घरी आल्यानंतर बाबा अशी हाक मारून आनंदाने येऊन बिलगणं. खरंच तो आनंद काही औरच असेल नाही? पण कधी कधी असं वाटतं की नियती हा आनंद आपल्यापासून हिरावून तर घेणार नाही ना. पहिल्यांदा तुला एवढं सिरियस झालेलं पाहिलं यार. तुला अशी भीती का वाटते? कारण आमच्या बाबतीत दोनदा असं घडलंय. काय? आणि याला जबाबदार सुद्धा किशोरीचा निष्काळजीपणाच होता. लग्न होऊन 2-2.5 वर्ष झाली तरी आमचे काही मूल होण्याचे चान्सेस दिसत नव्हते. किशोरीला घेऊन मी मग डॉक्टरांकडे गेलो तपासायला. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि पुढच्या 3 महिन्याकरता ठराविक वेळेत काही इंजेक्शन्स घ्यायला सांगितली होती तिला. पण तिच्या निष्काळजीपणामुळे त्या इंजेक्शनच्या वेळा चुकल्या आणि त्यामुळे प्रेग्नन्सीचा चान्स सुद्धा दोनदा हुकला. रिलॅक्स श्रेयस. आता तरी सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे अजून तरी. पण असेच पुढचे 6-7 महिने सुद्धा अगदी बिनघोर जावोत. म्हणजे बघ सुटलो. अरे यार, लग्नाआधी आपण किती स्वतंत्र आयुष्य जगत होतो यार. मनात येईल तेव्हा ना असं समुद्राच्या लाटेसारखं असं उसळून जात होतो. आणि आता हे करू नको, ते करू नको, घरी लवकर ये, ड्रिंक्स करू नको, अमुक नको, तमुक नको. अरे किती बंधन आहे यार, किती बंधन. नाही पण बरोबर आहे, लव्ह मॅरेज केलं ना आपण. यांच्या सौंदर्यावरती बाळलो, त्यांच्या मागे लागलो, त्या डोक्यावर बसल्या आपल्या. अरे ते तर सोड रे. जावई असा स्वतः दारात चालून आला म्हटल्यानंतर त्या सासू सासऱ्यांना सुद्धा त्या जावयाची किंमत नसते. लग्नाला परमिशन दिली म्हणजे खूप मोठे उपकार केले असं भासवत असतात. अरे यांना सगळं माहिती असतं रे. परमिशन नाही दिली तर पोरगी पळून जाईल ना, म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्याकरता परमिशन देतात. आणि रुबाब मात्र एखाद्या बँकेच्या मॅनेजर सारखा. म्हणजे आपण कसं त्याच्याकडे लोनचं प्रपोजल घेऊन जातो, ते तो कसं विचारतो आपल्याला, पे स्लिप आहे का, काय ते फॉर्म 16 आहे का, पॅन कार्ड आहे का, 2 गॅरेंटर्स आहेत का. तसं यांचं नोकरी करता का, पगार किती, रजिस्टर लग्न करावं लागेल आणि खर्च तुम्हाला करावा लागेल. आम्ही फक्त मुलगी आणि नारळ देऊ. आणि आपण यांच्या प्रेमात वेडे झालेलो असतो, म्हणून ह्यांच्या समोर हो हो अशी नंदी बैलासारखी मान डोलवत असतो. अरे आपण एवढं करतो यांच्यासाठी, यांना काही किंमत नसते यार. कधी कधी असं वाटतं, कधी कधी नाही, आता या क्षणी मला असं वाटतंय अरेंज मॅरेज झालं असतं ना, अरेंज्ड मॅरेज बरं झालं असतं. आमच्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र आहे,
तुझी मुलगी आहे लग्नाची? चल रे, आपल्या वयाचा आहे. ऐक ना, त्याचं अरेंज मॅरेज झालंय. सुटला. हा, त्याची तर आपल्यापेक्षाही बेकार अवस्था आहे. काय बोलतो? काय रितेश, नाश्ता करायला आलायस वाटतं. नाही, पोळ्या भाजायला आलोय. तू पण भारी विनोदी बाबा. माझ्यापेक्षा तूच जास्त विनोदी आहेस. तुझं म्हणजे कसं आहे ना, आपल्या डोळ्यासमोर एखादा माणूस पडला ना तरी त्याला जाऊन विचारायचं, का रे बाबा लागलं का? आता तो पडला म्हणजे त्याला लागणारच ना. बरं ते जाऊ दे, मला सांग, काल तुझा पगार झाला असेल ना? काल तुझा पण पगार झाला असेल ना? हो झाला की. मग माझा पण झाला की. मग मला 10 रुपये उसने देतोस, पुढच्या महिन्यात परत करतो, असंच ना? अगदी माझ्या मनातलं बोललास. मनातलं कसलं, सवयीचं झालंय हे. मागे असे 4 वेळा पैसे उसने मागितलेस, पण तुझा पुढचा महिना काही येतच नाही. अरे काल तुझा पगार झाला आणि तू आज पैसे उसने मागतोस. तुझा पगार जातो कुठे रे? काय रे, भलत्या सलत्या नादाला नाही ना लागलास? इथे दिवसाला 3 सिगरेट प्यायची मारामार. नसते नाद कोण करणार? हं? चहा मागव, सांगतो सगळं. अजून जेवण वगैरे नको मागवू का? माझ्या एकट्यासाठी नको. तू जेवणार असशील तर तुला कंपनी म्हणून मलाही मागव. तेवढेच माझे 5 रुपये वाचतील. नको, आज माझा उपवास आहे. जाऊ दे ना, चहाच मागव. हे छोटू, 2 कटिंग पाडव रे. आता सांग, तुझा पगार जातो कुठे? बायकोच्या हातात. हं? बायकोला तू अख्खा पगार देतोस? द्यायची कोणाला हौस आहे ती काढून घेते. माझं तिच्या पुढे काहीही चालत नाही. अरे मग कसला रे तू नवरा? रोज 12 रुपये हातावर टिकवते. हं? 4 रुपये सकाळी बसला, ऑफिसमध्ये यायला उशीर होऊ नये म्हणून. संध्याकाळी घरी जाताना स्टेशनवरून चालत जायचं, हं? व्यायाम म्हणून. 5 रुपये कॅन्टीनला जेवायला, का घरच्या डब्यापेक्षा स्वस्त पडतं म्हणून. हं? सिगरेटला 3 रुपये, दिवसाला 2च सिगरेट ओढायच्या. मला सांग, मला सिगरेटचं व्यसन आहे. 2 सिगरेट्सनी माझं काय होणार? म्हणून कधी जास्त तलफ आली की तुझ्यासारख्या मित्रांकडून 5,000 रुपये उसने घ्यावे लागतात. हा तुझ्यावर अन्याय आहे. तू जर तुझ्या बायकोशी बोलू शकत नसशील ना, तर मग आपण आपल्या युनियन लीडरला सांगू ना तुझ्या बायकोशी बोलायला. नाही, नको. चल चल माझ्या बरोबर. बोलण्याच्या नादात तुझा पण प्यायलो वाटतं. बरं झालं जेवण नाही मागवलं. आईला तुझ्या मित्राचं म्हणजे हमारी बिल्ली हमसेच म्याव असला प्रकार झाला यार. अरे दुसऱ्याच दिवशी त्याची बायको आमच्या युनियन लीडरच्या ऑफिस मध्ये आली. युनियन लीडर आपणच ना? हो मी तर आहे. आपण कोण? वा, स्वतः मला फोन करून बोलवून घेता, वर मलाच विचारता आपण कोण? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही त्या शिरीषची बायको. हा, आणि काय हो, तुम्हाला काही स्त्री दाक्षिण्य वगैरे आहे की नाही? काय झालं? एक बाई तुमच्या समोर उभी राहून बोलते आणि तुम्ही खुशाल बसलात. हं? उठा, हो हो हो. बसा. हा? स्त्री दाक्षिण्याच्या मोठ्या गप्पा मारताना हा. मग बाईला देवीची, आईची, लक्ष्मीची उपमा देता हो. आणि एका बाईचा असा अपमान करता. कोण मी? तुम्हीच. बर बर. थोबर काय बघताय माझं? नाही. बोला. हो. वेळ फुकट घालवायला माझ्याकडे वेळ नाही. हा बोलतो ना बोलतो. तुम्ही शिरीषवर अन्याय करता. अच्छा, त्याला दिवसाला फक्त 2च सिगरेटचे पैसे देता. हा. त्याच्याच पगारावर जगता आणि त्याचा छळ करता. अहो अहो, त्याला निदान घरचा डबा तरी देत जाओ. रोज तो माझ्या डब्यातला खातो, मला उपाशी राहावं लागतं. माझ्या संसारात लुडबुड करणारे तुम्ही कोण? अरे हा कुठे राहिला? तुम्ही लीडर असाल तुमच्या ऑफिस मधले बरं का? माझ्या घरचे होम मिनिस्टर मी आहे. पण तुम्हाला काय करणार हो, इथं ऑफिस मध्ये बसून तुमच्या बायका तुमच्या तुटपुंच्या पगारात घर भागवताना किती मेटाकुटीला येतात ते. आणि काय म्हणालात? घरचा डबा देत जा. हो, घरचा डबा. ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये फुल जेवण मिळतं 5 रुपयात. हा? आणि बाहेर भाजी 10 रुपये पाव. आणि काय म्हणालात?
सिगरेटला जरा जास्त पैसे देऊ हो जरा जास्त द्या हो. कशाला पैशाचा धोर करायला हा सिगरेट जास्त पितील तर आजारी पडतील, आजारी पडले तर डॉक्टरकडे जायला लागेल, डॉक्टरकडे गेले तर पैसे जातील, शिवाय ऑफिसला खाडे होतील, तिथे पैसे कट होतील. आणि तुम्ही काय तुम्ही याल हो नंतर 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन बघायला येईन ना. ते येतात की नाही कोण जाणे. हे असले फुक्कटचे सल्ले देणं बंद करा बरं का. आणि हे बघा पुन्हा जर मला बोलवून माझा वेळ फुक्कट घालवलात ना तर तुमच्या सगळ्यांच्या बायकांना जमा करीन आणि तुमच्या विरुद्ध लाटणा मोर्चा आणीन सांगून ठेवते. आणि काय हो तुम्ही घरच्या गोष्टीचं वाटावर आणताय काय. हा या घरी या संध्याकाळी चांगला बायकोचा इंगा दाखवते तुम्हाला. आजपासून बसला मिळणारे 10 दिवसांचे पैसे बंद नको आणि सिगरेटला मिळणारे 8 दिवसाचे पैसे बंद. सगळं ते सांगा अजून सांगा अजून सांगा. अशाही बायका जगात आहेत. कमाल आहे यार. म्हणून मी तुला सांगतो शिरीष, ए श्रेयस, हम्म. आपण सुद्धा जर आपल्या बायकांना असंच डोक्यावर चढवून ठेवलं ना तर आपला सुद्धा लवकरच श्रेयस होईल हं? हम्म. Hey! Happy Happy New New Year! Year! Happy New Year! Happy New Year! Hey! Happy New Year! Hey, Happy New Year! Happy New Year! Hey! हॅपी न्यू इयर. Happy New Year! आज या नवीन वर्षाच्या पहिल्या प्रहरी आपण एक मोठा संकल्प सोडायचा आहे हा? की आपण आपल्या बायकांच्या ताटाखालचं मांजर होणार नाही. त्या जसं त्यांच्या मनासारखं वागतात तसं आपण सुद्धा आपल्या मनासारखं वागायचं. करेक्ट. उदाहरणार्थ उशिरा घरी येणार, मित्रांबरोबर फिरायला जाणार, दारू पिणार, पगारचा हिशोब देणार नाही देणार, वगैरे 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 वगैरे. बोला बायकोगिरी. मुर्दाबाद. अरे नवरेशाही. अरे मुर्दाबाद. या. अरे जिंदाबाद. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. ए फोन आला. कोणाला फोन आला. फोन आला. हे अदितीचा फोन आहे. बरं. तुला सांगितलं होतं यार फोन बंद करून ठेव नाही तर मग स्विच ऑफ करून ठेव. मग तेच ते. थांब रे. हाय अदिती डार्लिंग, आत्ता मी तुला फोन करणारच होतो. ठीक आहे रे, तू हॉस्पिटलमध्ये श्रेयसच्या काळजीत असशील ना म्हणून मीच फोन केला. बरं मला सांग, श्रेयसची तब्येत कशी आहे आता? हा? श्रेयस ना ठणठणीत आहे एकदम, फर्स्ट क्लास आहे एकदम. 4 बाटल्या चढवल्यात ग्लुकोजच्या. अगं बघ उद्या पळत पळत येईल घरी की नाही. चला काळजी मिटली. तुम्हाला दोघांनाही हॅपी न्यू इयर. चल ठेवू आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. अदिती, मी तुझं आता बोलणं ऐकलं. तू श्रेयसची चौकशी का करत होतीस? ऍक्सिडेंट तर रितेशचा झालाय. काय? अगं कसं शक्य आहे? मी आत्ता फोनवर रितेशशीच तर बोलत होते. ऍक्सिडेंट श्रेयसचा झालाय. पण मला श्रेयसने तसंच सांगितलं होतं. रितेशने पण मला फोनवर तसंच सांगितलं. अगं म्हणून तर मी इथे आले राहायला तुझ्या सोबतीला. तुला उगाच टेन्शन येऊ नये म्हणून मी काही बोलले पण नाही ऍक्सिडेंट बद्दल. म्हणजे या दोघांनी आपल्याला उल्लू बनवलंय. हे मात्र आता सहनशक्तीच्या पलीकडे होत चाललंय. हा या दोघांना ना आता बायकोचं खरं रूप दाखवायलाच हवं. थांब, मी आत्ता रितेशला फोन लावते आणि त्या दोघांना इथे यायला भाग पाडते. अगर वो लोग शेर है तो हम लोग सवा शेरनी है.